वर्षभर टिकणारं हे हळदीचं लोणचं जर अशा पद्धतीने बनवलंत ना, तर महिनाभरातच घरात संपेल इतकं चविष्ट होतं. बनवतो आपण वर्षभरासाठी, पण जर चव चांगली लागली तर सगळेजण आनंदाने आणि कौतुकाने खातात. बनवायचं कसं ते सांगते. आता सध्या ओल्या हळदीचा सीझन चालू आहे. सहज बाजारामध्ये उपलब्ध होते ओली हळद आणि ही अगदी शरीराला खूपच गुणकारी आहे. त्यामुळे हे लोणचं अतिशय पौष्टिक असं मानलं जातं. तर ते बनवायचं कसं, तर ओली हळद आणली मी इथे आणि याच्या मी सालं काढून घेतलेली आहेत. आता ही जर का ओली हळद तुम्हाला सालं काढायची असतील आणि तुम्हाला ज्यावेळेला लोणचं बनवायचं असेल, त्यावेळेला ग्लोव्ज घालत जा हातामध्ये. जर ग्लोव्ज नाही घातले तर हे अशा पद्धतीने हात पिवळे होतात. त्यामुळे तुम्हाला जर चालणार असतील तर ठीकच आहे, पण जर नसतील चालणार तर ग्लोव्ज घालून असं त्याची सालं काढून घ्यायची. सालं काढून घेतल्यानंतर इथे मी साधारण 3 मोठे मोठे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्याची देखील सालं काढून घ्यायची. इथे हळद धुवायची नाही आणि जर चुकून तुम्हाला धुवायची असेलच तर कंपल्सरी ती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची जास्त दिवस टिकवण्यासाठी लोणचं. जर ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर लोणचं लगेचच खराब होतं. आता आल्याची सुद्धा सालं काढून झालीत. आता हळदीचं जे आपण किसून घ्यायची हळद, ही आपण जी सालं काढून ठेवलेली हळद आहे ही छान व्यवस्थित किसून घ्यायची. याची किसणी जी आहे ती शक्यतो तुम्ही जुनी किसणी वापरलीत ना तर बरं होईल. म्हणजे काय होतं ना, ती किसणीला राब बसतो हळदीचा. त्यामुळे आपली जी रोजची किसणी आहे ती वापरू नका, जुनी किसणी वापरा. ह्याचा कलर आणि राब जायला आहे ना 4-5 वेळा ही किसणी घासावी लागते. म्हणून शक्यतो तुमच्याजवळ जुनी किसणी असेल तर ती वापरा. आता हा सगळी अशी हळद किसून घ्यायची आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यायची. बघा इथे मी बाऊलमध्ये ही हळद काढून घेते आहे. सगळी हळद अशीच किसून घ्यायची. मी याला बिलकुलही पाणी लावलेलं नाही आहे, कारण की काय पाणी लावलं की ही हळद खराब होते. त्यामुळे आता आपण जे आलं आहे ते आलंही असंच किसून घ्यायचं. इथे मी दुसरी किसणी वापरली आहे, तर आलंही असं छान किसून घ्यायचं. आलं किसून झालं की तिखटपणासाठी इथे मिरची घालायची. मिरची पण फार सुरेख लागते ह्याच्यामध्ये आणि तिखटपणा या मिरचीमुळे येतो. आपण इथे लाल तिखट बिलकुलही घालणार नाही आहोत. तर मी इथे साधारण 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत, पण या जास्त तिखट आहेत त्यामुळे मी 6-7च वापरलेल्या आहेत. तुम्ही जर का त्या पोपटी मिरच्या वापरल्यात कमी तिखट तर तुम्ही 15-20 पण मिरच्या इथे वापरू शकता. इथे 2 वाट्या तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. तेल कडकडीत झालं ना की लगेचच गॅस बंद करायचा. मी इथे मोहरी घालणार नाही आहे. तुम्हाला मोहरी घालायची असेल तर तुम्ही तेलामध्ये मोहरी घालून तडका देऊ शकता मोहरीचा. पण मी मोहरी नाही घालणार आहे. फक्त कडकडीत करायचं आणि ते थंड करून मग ते आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे. म्हणून ते आधी कडकडीत करून ठेवलं. आता 2 लिंबं घेतलेली आहेत. ती लिंबं चिरायची आणि ह्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या, कारण की लिंबूही आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आता काय करायचं, एका मोठ्या पातेलीमध्ये ही हळद सगळी काढून घ्यायची. नंतर हा किसलेला जो आलं आहे किसलेलं ते सुद्धा ह्याच्यावरती सगळं घालून घ्यायचं. आलं घालून झालं की मग ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्याही घालून घ्यायच्या ह्याच्यावरती. सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला, त्यामुळे एकत्रितच करून घ्यायचं. या मिरच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. मिरच्या घालून झाल्या की लिंबू घालायचे. इथे आपण आंबट काहीच वापरत नाही आहोत ना, त्यामुळे आंबटपणा येण्यासाठी लिंबू घालायचं. त्यामुळे काय होतं, छान अशी आंबट एक चव येते. त्यामुळे ह्याच्यामध्ये 2 लिंब पूर्ण अशी व्यवस्थित पिळून घ्यायची. बनवायला अतिशय सोपं आहे हे लोणचं आणि खायला तेवढंच अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, खूप सुंदर होतो. आता लिंब पिळून झाली ना की ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ चवीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं, कारण कायम मीठ जे आहे ना थोडंसं जास्त घातलं ना की काय होतं, टिकून राहतं लोणचं. आता इथे मिरचीचा लोणचे मसाला मी घालणार आहे. मी लोणच्याचा मसाला जो आहे तो घरात तयार करणार नाही आहे. हाच मसाला मी ह्याच्यामध्ये घालते. खूप सुंदर लागतो मिरची लोणचे मसाला याच लोणच्यामध्ये. त्यामुळे शॉर्टकटमध्ये तुम्ही हा बाहेरून विकत आणून ह्याच्यामध्ये घालू शकता. मी पूर्ण 1 पाकीट ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं. मी चमच्याने प्रयत्न केला, पण ते चमच्याने काही व्यवस्थित एकजीव होत नाही आहे. त्यामुळे शेवटी चमचा बाजूला ठेवला आणि हाताने करून घेतलं. हातानेच ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. तुमच्या हाताला हळद इथे खूप लागते, हात पिवळे होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जर का तुम्हाला हात पिवळे करून घ्यायचे नसतील, तुम्ही कुठे कामाला वगैरे जात असाल तर हातामध्ये ग्लोव्ज घालून तुम्ही हे लोणचं बनवा. कारण की ओली हळद असते ना ती हाताला कलर चिटकून राहतो त्याचा. आता व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं. हे जवळजवळ 5 मिनटं तरी एकजीव करून घ्यायचं. मग हे गरम करून थंड केलेलं तेल जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे तेल घालून झालं की मग 1-2 मिनटं पुन्हा व्यवस्थित छान असं हलवून घ्यायचं लोणचं पूर्णपणे आणि एकजीव करून घ्यायचं. लोणचं तयार होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते.
हे बघा, इथे आता आपलं लोणचं तयार झालं. आता हे छान बरण्यांमध्ये भरून ठेवायचं आणि लागेल तसं खायचं. 1-2च दिवसात हे लोणचं मुरून जातं आणि खूपच सुंदर टेस्ट येते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. बरण्यांमध्ये तुमच्याकडे जर का काचेची बरणी असेल तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरू शकता किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरलात तरी चालू शकतं. फक्त काय आहे की 2-3 बरण्या वापरा, म्हणजे कसं एकाच मोठ्या बरणीमध्ये भरलं तर ते वरतून खराब व्हायला लागते प्लॅस्टिक असल्यामुळे. त्यामुळे शक्यतो काचेच्या बरण्या वापरा. मी इथे 2 प्लॅस्टिकच्या बरण्या घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली मला ही एक बरणी माझ्या बहिणीला द्यायची आहे, त्यामुळे मी 2 प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्येच भरून ठेवलं आहे. एकच बरणी मी घरामध्ये वापरणार आहे, एक बरणी देणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये भरून ठेवते. तुम्ही शक्यतो काचेची बरणी वापरा. झालं लोणचं तयार. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागतं, खूप छान लागतं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.